मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून आझाद मैदान त्वरित खाली करण्याचे निर्देश दिले आहेत। न्यायालयाच्या निर्देशांनंतर मराठा कोर कमिटीला ही नोटीस बजावण्यात आली आहे। आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतल्या अटीशर्तींचं उल्लंघन केल्यामुळे 1 सप्टेंबर रोजी आंदोलनाबाबत मागितलेली परवानगी नाकारण्यात येत आहे, असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे। या नोटीसमध्ये आंदोलकांकडून 11 अटीशर्तींचा भंग झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे। जरांगे यांचं आंदोलन शांततामय नसून या आंदोलनात सर्व अटीशर्तींचं उल्लंघन झाल्याचं निरीक्षण काल मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं होतं। या आंदोलनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी न्यायालयानं हे मत नोंदवलं। आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी असताना इतर ठिकाणी बसलेल्या सर्व आंदोलकांना तिथून हटवलं जावं असे निर्देश न्यायालयानं प्रशासनाला दिले। मुंबईतले रस्ते मोकळे करण्यासाठी न्यायालयानं आज दुपारपर्यंत मुदत दिली आहे। या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईसह संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी आणि इतर अडचणी येत असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं। या प्रकरणी आज दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे।